इंधनविरहित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजपा निपाणी महिला मोर्चातर्फे आयोजन. भारतीय जनता पार्टी निपाणी महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंधनविरहित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांच्या सहभागाने पार पाडलेल्या या स्पर्धेत निपाणी शहर विभागातून माधवी सोलापूरकर तर ग्रामीण विभागातून भाग्यश्री जाधव कोडणी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्यांना आमदार शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते रोख 5,000 रुपये, शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इंधन बचतीबाबत जनजागृती व्हावी तसेच पौष्टिक व पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहर विभागातील विजेत्यांमध्ये प्रथम माधवी सोलापूरकर, द्वितीय सीमा दुमाळे, तृतीय सुषमा खोत, चतुर्थ प्रीती गायकवाड, पाचवा शेजल तेरणे आणि सहावा पंकजा सोलापूरकर यांचा समावेश होता. ग्रामीण विभागातून प्रथम भाग्यश्री जाधव कोडणी, द्वितीय मोहिनी खराडे कारदगा, तृतीय अक्षता पोवार यरनाळ, चतुर्थ मेघा कीर्तने श्रीपेवाडी, पाचवा शोभा शिंदे लखनापूर आणि सहावा दीपाली थरकार भोज यांनी यश संपादन केले. स्पर्धेत शहरी भागातील 47 तर ग्रामीण भागातील 37 महिलांनी सहभाग नोंदविला. परीक्षक म्हणून अनिल शांडगे आणि वंदना काटकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सविता पाटील यांनी स्वागत केले. भाजपा महिला शहराध्यक्षा योगिता घोरपडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी सुमित्रा उगळे, लक्ष्मी मगदूम, शंकुतला धोनवडे, डॉ. पंकजा सोलापूरकर, दीपाली थरकार आणि वर्षा भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गीता पाटील, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, सुनील पाटील, बंडा घोरपडे, लक्ष्मी खोत, वर्षा नंदारगे, शिल्पा खराडी, राजश्री नागराळी आणि वैशाली खराडे यांच्यासह मतदारसंघातील महिला पदाधिकारी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले तर विजय राऊत यांनी आभार मानले. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण 50% मतदार तुम्ही महिला आहे. तुमच्यावर खूप डिपेंड असते की 50% पुरुष मतदानाच्या बरोबर 50% तुम्ही मत घालणार असतात. तुमचं मत फार निर्णायक असते. म्हणून कुठेतरी आला, काहीतरी आला, कुणातरी मतदान दिलं म्हणण्यापेक्षा कोण आमच्या देशासाठी काम करायला लागले, आपल्या राज्यासाठी काम करायला लागले, ते विचार करून आपण मतदान करणं देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला तरी माहित आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 3 वेळेला मी निपाणी तालुक्याची एक पहिला महिला आमदाराचा मान सन्मान तुम्ही सगळ्यांनी मला दिलाय. मी अनुभव कधीही विसरणार नाही. त्याच पद्धतीनं निपाणी तालुक्याचा पहिला महिला मंत्रीपद देखील तुमच्या आशीर्वादानं आलेलं होतं, ते देखील आपण विसरणार नाही. म्हणून आज आम्ही विचार केला की हे फार दिवस गाठीभेटी झाल्या नव्हत्या, ह्या एका पद्धतीनं आपण इथं एकत्र यायचं. तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना देखील आनंद झालाय, सगळे देखील भाग घेतलाय. सगळे 11ला इथं आलाय म्हटलं तर गाव कधी सोडला असेल. सिटीवाले इथल्या इथं येते, परंतु ग्रामीणवाले तिथून येऊन इथंपर्यंत तुम्ही बसलाय आणि तुमचं लक्ष आता धारेकडं आहे, डेअरीकडं आहे. म्हणून जास्त वेळ मी घेणार नाही. असंच एक 2 महिन्याला 3 महिन्याला एक छोटे कार्यक्रम करूया म्हणून आपण आता ठरवलेलं आहे. त्या माध्यमातून आपण सर्वजण तुमच्या महिलांच्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आपण हे तयार केलेलं आहे. आणि नक्कीच मोदीजींचं आव्हान आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते पूर्णत्वाकडे घेऊया आणि एक प्रधानमंत्री म्हणण्यापेक्षा एक देवपुरुष आम्हाला देशाला मिळालेला आहे प्रधानमंत्रीच्या रूपामध्ये. म्हणून त्यांचा देखील आपण आभार मानूया आणि आता बक्षीस